आज आपण गेल्या वर्षी नवोदयच्या परीक्षेला आलेला पेपर त्याच्यामधला हा 46 नंबरचा प्रश्न आहे। तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण बघूया। अतिशय सोपा प्रश्न आहे आणि बेरीज करायची आहे, दशांश अपूर्णांकाची बेरीज। आता बघा, अंक लिहून घ्या 11.0001। त्याच्यानंतर दुसरा अंक आहे 1.1। आता दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना दशांशाखाली दशांश आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही। तिसरा अंक आहे 1.01। चौथा अंक आहे 111.0001। चार अंक आहेत बघा इथं पण, 1 2 3 4। आणि पाचवा अंक आहे 0. इथं किती अंक आहेत? 1 2 3 4 5 6। हे 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर। आणि 111.11। आता 111 हे बघा, 111 हे दशांशाखाली दशांश आणि हे 11। आता यांची सर्वांची काय आहे? बेरीज। ज्यांना ही संख्या एकाखाली एक व्यवस्थित मांडता आल्या, आता इथं काही नाहीये, समजा आपल्याला नाही समजलं तर आपण इथं 0 देऊ शकतो। येतंय का लक्षात? बघा, हे 4 अंक झाले, दशांशा पुढे सगळ्यांच्या पुढे 4 अंक झाले बघा। 0 दिला आपण फक्त। आणि आता करा बेरीज, 1 ला 1, 0 ला 0 करा, याच्यावर काय नाही। इथं 1 आणि 1 2, इथं सगळे 0 आहेत 0, इथं 1 आणि 1 2, इथं 1 आणि 1 2, दशांशाखाली दशांश 1 2 3 4 5, 5 ला 5, 1 आणि 1 2 आणि 1 2 3 4 5, 1 2 3 3 येते इथं बघा, बरोबर। कारण वर 1 आहे, इथं 1 आहे, बरोबर। ते 3 ला 3 आणि 1 आणि 1 2, म्हणजे 235.220201 हे त्याचं उत्तर आहे। करता येईल सगळ्यांना। जर आपल्याला समजलं नाही तर आपण या अंकाच्या पुढे 0 दिलं आणि हे जर आपण अशा पद्धतीने एका रेषेत घेतले तर आपल्याला सगळेच अंकाची बेरीज व्यवस्थित करता येईल। आणि जर अंक लिहिताना मागे पुढे लिहिलं तर बेरीज करता येणार नाही। आलं लक्षात? ओके, क्लास गो।